एक गंभीर समस्या। देशांतर्गत या शत्रूशी लढताना अनेक सुरक्षा जवान शहीद होतात। गडचिरोलीत परवाच 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं। दुर्गम जंगली भागात फोफावणारा हा नक्षलवाद आता शहरी भागाला पोखरू लागलाय। डाव्या विचारसरणीची सुरक्षित मंडळी, विद्यार्थी, तरुण, शेतकरी अशा संवेदनशील वर्गाला हाताशी धरून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय। आंदोलने, विकासाच्या प्रकल्पात अडथळे आणले जात आहेत। प्रक्षोभक साहित्याची देवाणघेवाण होते। शहरी नक्षलवादाला चाप बसविण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024 महाराष्ट्रात लागू करण्यात आलाय। नक्षली कारवायांना मदत करणे, शांतता धोक्यात आणणे, हिंसाचार, तोडफोड, बंदुकी स्फोटांचा वापर, दळणवळणात अडथळा असे गुन्हे आता दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहेत। प्रत्यक्ष सहभागासाठी 3 वर्षांची आणि अप्रत्यक्ष सहभागासाठी 2 वर्षांची शिक्षा ठेवण्यात आली आहे। महाराष्ट्राला सुरक्षित करणारा हा कायदा आहे।